शहादा नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपदी माधवीताई पाटील यांची बिनविरोध निवड। शहादा नगरपालिका प्रशासनाने मंगळवारी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते। यासाठी सकाळी 11 वाजेपासून प्रशासनाने जय्यत तयारी केली होती। सुरुवातीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी खरेदी विक्री संघ कार्यालयापासून नगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत नगरपालिका गाठली। या मिरवणुकीत आमदार राजेश पाडवी, परिसराचे नेते दीपकबाई पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती जयश्रीबेन पाटील, घनश्यामबाई चौधरी, कांतीलाल टाटिया यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नगरपालिका सभागृहात पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नगराध्यक्षतेखाली विशेष सभा घेत या प्रक्रियेअंती उपनगराध्यक्षपदी माधवीबेन मकरंद पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली। तसेच स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपकडून कल्पेश रमणलाल पटेल आणि यशवंत विजय पाटील यांची, तर जनता विकास आघाडीकडून शिंदे, शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र भीमराव दमधाडे यांची निवड करण्यात आली। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। पदभार स्वीकारल्यानंतर उपनगराध्यक्ष माधवीबेन पाटील आणि भाजपचे नवनिर्वाचित सदस्यांची व असंख्य कार्यकर्त्यांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान करून डीजेच्या तालावर नृत्य करत विजयी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शहरातील विविध भागातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शपथ ग्रहण समारंभासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आवारात विशेष बैठक व्यवस्थापन करण्यात आली होती। मिरवणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मुख्याधिकारी साजिद पिंजारी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरात पालिकेत नगराध्यक्षपद विरोधकांकडे असले तरी उपनगराध्यक्षपद सभागृहातील बहुमत भाजपकडे असल्याने आगामी काळातील नगरपालिकाकडून विकास कामे होतील याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। आधी सगळ्या लोकांनी आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिले त्याबद्दल जनतेचा आभार मानते। आणि आधी जे मूलभूत गरजा आहे ते आम्ही पार पाडूयात आणि नंतर बाकीच्या जबाबदाऱ्या आमच्या आहेत जे आम्ही नक्कीच पार पाडू। धन्यवाद।